कर्नाटकात संताजी आणि धनाजी यांनी प्राप्त केलेल्या विजयामुळे शत्रूच्या ओरात धडकी भरली होती। सर्वत्र एवढी घबराट पसरली होती की जिंजीपुढील मोगल फौज आणि बादशाही छावणी या दरम्यान असणारे दळणवळणच बंद पडले होते। बादशाही छावणीतून काही बातमीपत्रच न आल्याने जिंजीपुढील मोगली लष्करात अफवांचे पीक उठले होते। खुद्द औरंगजेब बादशाह मेल्याची अफवा सर्वत्र पसरली होती। या अफवेने सर्वात अधिक अस्वस्थ झाला होता तो म्हणजे शहजादा कामबख्श। बादशाहच्या मृत्यूनंतर सिंहासनासाठी होणाऱ्या झगड्यात मराठ्यांचे सहाय्य मिळावे असा त्याचा प्रयत्न चालू होता। आसद खान व जुल्फिकार खान यांच्याप्रमाणे त्यानेही राजाराम महाराजांशी गुप्त संधान बांधले होते। दरम्यान जिंजीपुढील मोर्चे टाकून मोगली सैनिक मुख्य तळाकडे निघून येऊ लागले होते। सर्वत्र मराठ्यांविषयी मोठी धास्ती उत्पन्न झाली होती। अशा संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उद्ध्वस्त करून टाकले। या प्रसंगी मोगलांची मराठ्यांशी मोठी लढाई घडून आली। खुद्द जुल्फिकार खानास हाती शस्त्र धरावे लागले। मराठ्यांच्या प्रखर हल्ल्यातून खानाने आपले लष्कर कसेबसे मुख्य तळावर आणले। उभय खानांची अवस्था मोठी बिकट झाली होती। शहजादा कामबख्श रात्री गुप्तपणे किल्ल्यात राजाराम महाराजांकडे पळून जाण्याची बातमी त्यांना लागली होती। अशा गोंधळलेल्या अवस्थेत खानाने शहजाद्याच्या तळावर छापा टाकून त्यास कैद केले। या घटनेमुळे मोगल सैनिकांचा उरला सुरला आत्मविश्वासही नष्ट झाला। मराठ्यांचे प्रत्यही वाढते हल्ले, अन्नधान्याची व गवत चाऱ्याची तीव्र टंचाई आणि मोगली छावणीतील कट कारस्थाने यामुळे संपूर्ण मोगली लष्कर एका मोठ्या संकटात सापडले। या संकटातून मोगली लष्करात सुखरूपपणे बाहेर काढण्याची गोत फक्त जुल्फिकार खानापाशी होती। त्याने तळाबाहेर पडून रसद आणण्याचा 2 वेळा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळा मराठ्यांच्या हल्ल्यापुढे त्याला माघार घ्यावी लागली। आता त्याच्या तळाभोवती मराठ्यांचा वेढा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती। जिंजीपासून वांदिवास हे ठिकाण सुमारे 25 मैल दूर आहे। तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती, ती आणण्याचा जुल्फिकार खानाचा प्रयत्न चालू होता। 2 प्रयत्न असफल झाल्यावर त्याने वांदिवासला जाण्याचा तिसरा प्रयत्न केला आणि त्यात तो सफल झाला। वांदिवासला वांजाऱ्यांचे तांडे अन्नधान्य घेऊन थांबले होते। मोगली लष्करात एवढी बेशिस्त माजली होती की उपाशी सैनिकांनी रात्री त्या तांड्यांवर हल्ला करून ते लुटले। दुसऱ्या दिवशी या हल्ल्यातून वाचलेले अन्नधान्य गोळा करून खान वांदिवासहून आपल्या तळाकडे निघाला। मार्गात देसूर या ठिकाणी संताजींनी आपल्या 20,000 सैन्यांशी खानावर हल्ला चढवला। मोठी तेज लढाई घडून आली। भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या प्रसंगात हजर होता। त्याने ही लढाई प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास महत्त्व प्राप्त झाले। भीमसेन लिहितो, जुल्फिकार खान परत येण्यास निघाला। मराठ्यांनी दोन्हीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली। मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते। त्यांनी मोगलांची वाट अडवली। मोगलांपाशी 1200 पेक्षा जास्त फौज नव्हती। राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळली आणि त्याने शत्रूला हटविले। इतक्यात रात्र झाली। मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच सैन्य आणले। त्यांनी निकराचे हल्ले चढवले। त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यांबरोबर असलेले वंजारी हवालदिल झाले। मराठ्यांचे बंदूकजी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागले। जुल्फिकार खानवर राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या। राव दलपतने स्वतः गोळ्या झाडून आणखी काही मराठा सरदारांना ठार मारले। मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता। मी राव दलपतच्या मागे बसलो होतो। राव दलपतने रक्षण व्हावे म्हणून राव दलपतच्या समोर ढाल धरली। खराखुरा वाचवणारा भगवान आहे। लागोपाठ 2 गोळ्या माझ्या खांद्याच्या दिशेने आल्या, त्या ढालीला लागल्या। आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेती लागली। आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले। घोडे मोठ्या मुश्किलीने पार पडले। आमच्यापाशी दारुगोळ्याचा तुटवडा पडला। बरकंदाजांपैकी कोणापाशीही दारुगोळा राहिला नाही। एकीकडे राव दलपत आणि त्याचे पथक, मध्ये चिखल आणि पलीकडे उजव्या बाजूस बरकंदाज स्वार अशी स्थिती निर्माण झाली। राव दलपतच्या हत्तीपाशी 80 पेक्षा अधिक स्वार शिपाई नव्हते। मराठ्यांनी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर आपले पायदळ पाठवले। तेथून मराठ्यांनी राव दलपतच्या तुकड्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली। त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली। चिखलातून अडकलेले बैल व उंट यांना काढण्यासाठी राव दलपत तेथे थांबला होता। बरीचशी मोगल फौज पुढे गेली होती। राव दलपतने प्राणपणाचा निर्धार करून मराठ्यांच्या दिशेने चाल केली। इतक्यात जुल्फिकार खानाचा आघाडीचा सरदार सरफराज खान हा 5-6 हजार सैन्य घेऊन राव दलपतला येऊन मिळाला। दोघांनी एक होऊन मराठ्यांवर चाल केली। युद्धाला तोंड लागले तसे सरफराज खान हा आपल्या सैन्यात दाखल होण्यासाठी तिकडे वळला। मराठ्यांची मुख्य तुकडी 12,000ची होती। राव दलपत या तुकडीवर चालून गेला।
आणि मर्दुनकीने लढू लागला. युद्धाचा एकंदरीत रंग पाहून मराठे एका बाजूस झाले. राव दलपतने पाव कोसांपर्यंत मराठ्यांना मागे हटवले. त्यांच्या 80 स्वारावर मराठ्यांनी हात टाकला नाही. राव दलपत त्या ठिकाणी घटकाभर थांबला. त्याने सामान चिखलातून बाहेर काढले. मराठे लांब आपल्या जागेवर थांबले होते. यानंतर राव दलपत हळूहळू आपल्या बुनग्यांच्या पाठोपाठ रवाना झाला. गोळ्यांचा मारा व चकमकी कमी झाल्या. राव दलपत नदीच्या काठावर पोहोचला. काही तोफा चिखलात फसल्या होत्या. राव दलपतने हत्तींच्या कमरेला जाड दोर बांधून त्यांच्या सहाय्याने तोफा बाहेर काढल्या. मराठे आश्चर्यचकित झाले. त्यांनी जिंजीची वाट धरली. भीमसेन सक्सेना हा राव दलपतचा चिटणीस होता. तोही राव दलपत बरोबर मराठ्यांच्या विरोधात अनेक मोहिमात विशेषतः जिंजीच्या वेड्याच्या प्रसंगी हजर होता. तेव्हा त्याच्या ग्रंथातील अनेक लढायांची वर्णने त्याने स्वतःहून पाहिली आहेत. या दृष्टीने त्याच्या वृत्तांतास इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. त्याच्या उपरी निर्दिष्ट लढाईच्या वर्णनात मराठे मोगलांबरोबर कशी लढाई करीत असत याची थोडी कल्पना येते. मोठ्या शिकस्तीने वंदीवशून आणलेली अन्नधान्याची सामग्री लगेच संपून गेली. मोगल सैनिक व जनावरे उपासमारीने मरू लागली. मोगली लष्कराची मोठी दयनीय अवस्था झाली. मद्रासकर इंग्रज वखारवाले आपल्या डायरीत नमूद करतात, जुल्फिकार खान व असद खान यांच्यावर मराठ्यांनी अशी आपत्ती आणली आहे की त्यांना अन्नधान्याची व सैन्याची कुमक तातडीने मिळाली नाही तर त्यांना जिंजीचा वेढा उठवावा लागेल आणि या भागातून आपले सैन्य काढून घ्यावे लागेल. तथापि आता त्यांना तसे करणे शक्य होईल की नाही याबद्दल शंका वाटते. कारण मराठ्यांच्या सैन्यात नव्याने सैन्यभरती झाल्याने त्यांची लष्करी ताकद इतकी वाढली आहे की मोगली सैन्य मराठ्यांच्या तडाख्यातून सुटेल असं वाटत नाही. मद्रासकर इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच जिंजी पुढील मोगली लष्कराची आता धडगत नव्हती. मोगली लष्कर अशा संकटात सापडले होते की जुल्फिकार खानास राजाराम महाराजांकडे तहाची याचना करण्याशिवाय काही गत्यंतरच उरले नव्हते. शेवटी आपणास आपल्या लष्करासह वंदिवशला सुखरूप माघार घेऊ दे अशी विनंती त्याने राजाराम महाराजांकडे धाडली. संताजी जिंजीत नव्हते. ते आल्यावर खानाच्या विनंतीचा विचार करावा असे राजाराम महाराजांनी ठरवले. पण लवकरच त्यांनी तो विचार बदलला आणि खानाच्या विनंतीचा स्वीकार त्यास वंदिवशपर्यंत माघार घेण्याची त्यांनी परवानगी दिली. खानाने राजाराम महाराजांचा नजराणा म्हणून 1,00,000 रुपयांची सोने आणि 60,000 पागोड्यांचे जड जवाहीर पाठवले. परत भेट म्हणून महाराजांनी 15,000 पागोड्यांचे जड जवाहीर, 1 हत्ती, 2 घोडे, वाहतुकीसाठी उंट व बैल पाठवले. दरम्यान संताजी आपल्या फौजेसह जिंजीत येऊन पोहोचले. संताजी हाडाचा शिपाईगडी होता. मोगली लष्कर असे विकलांग झाले असते त्यास जबरदस्त तडा ते नष्ट करण्याचा अथवा लष्कराच्या सुरक्षित माघारीच्या मोबदल्यात शहजादा काम बक्षास ओलीस ठेवून घेण्याचा सल्ला त्याने राजाराम महाराजांना दिला. पण महाराजांनी संताजींच्या सल्ल्याचा स्वीकार न करता खानाशी नुकताच केलेला मैत्रीचा करार पाळल्याचे ठरविले. परिणामी संताजीस वाटले की राजाने आपला सल्ला मानला नाही